चला पर्पल कॅप नाही का ठीक आहे चला लोक क्षेत्ररक्षण लावून घ्या चला अंपायर मैदानाचा ताबा घ्या मॅच चालू करून घ्या लवकर वेळ वाचवा शेवटचा सामना असेल आजच्या दिवसाचा सुशांत दादा भोगळे 11 विरुद्ध चला पंच मैदानाचा ताबा घ्या हॅलो हे बघा आपण प्रत्येक दिवसामध्ये म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये असं म्हणता येणार नाही आपण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप होल्डरसाठी आपण इथे कॅप प्रदान करतो काल पहिला दिवस होता पहिल्या दिवसामध्ये प्रशांत यांना ऑरेंज कॅपने आपण सन्मानित केलं ज्यांनी सर्वाधिक धावा वैयक्तिक पूर्ण केल्या त्याबद्दल त्यांना ऑरेंज कॅप आपण प्रदान केली तर काल पर्पल कॅप होल्डर आपण जे ज्या खेळाडूला पाहिलं परंतु त्यांचा तो रेकॉर्ड इथे ब्रेक केला गेला आणि देवीदास इथे मात्र ते पर्पल कॅपचे मानकरी ठरतात त्यामुळे मुख्य व्यासपीठावरतून आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जातोय जिथे पर्पल कॅप होल्डरला आपण ती पर्पल कॅप प्रदान करतोय या स्पर्धेतील पर्पल कॅप होल्डर नवीन पर्पल कॅप होल्डर इथे देवीदास यांना त्या किताबाने सन्मानित केलं जात आहे वेल डन देवीदास चला पुढे मॅच सुरू करा काय झालं मॅच का थांबली मॅच थांबू नका पटपट चालू करा यस ओ टू कॉम्बॉक्स विनोद सर मॅचला सुरुवात करायची आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना अगदी ही मॅच मात्र महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी कारण दोन्ही संघांना संधी असेल विजयी निरोप घेण्याची कोणत्या संघ या स्पर्धेमधून विजयी निरोप घेईल आणि कोणत्या संघाला इथे पराजयाबरोबर थोडीशी निराशा मात्र असेल पण निराशा बरोबर अनुभव मात्र या फार मोठा या स्पर्धेमध्ये खेळण्याचा असेल अगदी एका बाजूने आपण अजिंक्यला पाहणार आहोत एकाच्या बाजूने ओमकारला मॅचला सुरुवात गुरु पुणे वॉरियर्स गुरुस पुणे वॉरियर्स टीम मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी तयार होते एका बाजूने सुशांत दादा पोकळे 11 फिल्डिंग साठी तयार हा चेंडू मात्र सुरेख पहिला चेंडू डॉट बॉलने मात्र इथे सुरुवात फटका जोरदार चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार षटकार साधावा
षटकाराने मात्र या धावफलकाला सुरुवात. अजिंक्य गोळेच्या बॅट मधनं आलेला षटकार आपण पाहिला. दीपक खामकर आणि अजिंक्य गोळे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू शरीर भेदक मारा. शुभम पाटील गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. हा चेंडू मात्र इथे निर्धाव षटकारानंतर शुभमचा चेंडू मात्र डॉट बॉल. यावेळेस परत एकदा चेंडू हवाई सफर घेणारा होता. फटका चांगला होता. वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. 4 धावा. यावेळेस परत एकदा हा फटका मात्र जोरदार चांगला फटका आणि त्याचबरोबर चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. चौदा धावा 5 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च होत आहेत. अजिंक्य गोळेच्या बॅट मधून आलेल्या 14 धावा. या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर विजय निरोप त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तिसरी मॅच खेळत असताना एक आनंद घेऊन जाण्याचा प्रयत्न या दोन्ही टीमचा पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला टॉप 8 मध्ये दाखल होणारे 2 संघ आपल्याला मिळाले. एका बाजूने टेबल टॉप केला आज बिनावट डेव्हलपर संघाने, तर सेकंड नंबर वरती आरटी वॉरियर्स या संघाने देखील टॉप 8 मध्ये स्थान पटकावलं. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल सुशांतदा पोकळे 11 संघासाठी. खरं तर पुणे प्रीमियर लीगचा हा सोहळा आपण पाहतोय आणि अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्या संपूर्ण पुणे प्रीमियर लीगच्या आयोजकांचं आपण पाहायला मिळालं. सो खरं तर संपूर्ण पुणे प्रीमियर लीगची टीम या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येकाने त्याचं काम मात्र चोखरित्या पार पाडलं. अचूकरित्या सर्वांनी मात्र या स्पर्धेला न्याय दिला. अगदी फार मोठं संकट म्हणजे पावसाचं संकट अगदी तोंडासमोर असताना हार कोणी मानली नाही. आमची कॅमेरा टीम असेल tenniscricket.in त्यांनी देखील हार मानली नाही. ते देखील तटून होते, अडून होते. त्यांचे इरादे मात्र पक्के होते आणि सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं. आज पावसाने मात्र विश्रांती घेतली आणि अगदी शेवटच्या सामन्यामध्ये देखील आज आपण यशस्वीरित्या आजच्या दिवसाला देखील पदार्पण करतोय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू अक्रॉस द लाईन ओढून घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल. पंचांचा इशारा. फार दूरवरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू बॅटच्या समोर वळवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. नागेश सोलके आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. तर आंबेगाव परिसरातील हा देखील एक गुणवंत खेळाडू, एक चांगली खेळी आज आपण नागेशची पाहिली. एक चांगला खेळाडू, चांगला मित्र, चांगला आयोजक म्हणून आपण नागेश सोलकेला वारंवार पाहतो. अनेक पिचच्या स्पर्धा ज्या नरे आंबेगाव परिसरामध्ये होतात त्यामध्ये नागेश आयोजकांच्या भूमिकेमध्ये असतो. आणि प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील नागेशने केलेलं सहकार्य देखील चांगलं होतं. आणि आज नागेश सुशांतदा पोकळे 11 संघासाठी गोलंदाजी करताना सुरुवात मात्र नागेशने चांगली केली. 3 चेंडूमध्ये केवळ नागेशने आतापर्यंत 1 धाव खर्च केली. धावफलक 10 ते 17 धावा. परत एकदा हा चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे निर्धाव डॉट बॉल. दीपक खामकर बॅटिंग साठी आपण मैदानामध्ये पाहतोय. हा चेंडू इथे मात्र पाहिला तर नो बॉल. पंचांचा इशारा आला. नो बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावफलक पुढे सरकेल 18 धावा. त्यावेळेस चेंडू अगदी हवेत खेळा. नागेश सोलगे डाऊन दी बॉल. टिपला झेल आणि ते
फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज मात्र बचावला गेला. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा, 19 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मयूर पवार. दौंडचा हा खेळाडू मयूर पवार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. वीस धावा आणि इथे परत एकदा हा चेंडू मयूरचा मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू परत एकदा येतोय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना धावफलक थोडासा शांत नक्कीच केला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे केवळ एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि पंचांचा मात्र नॉट आउटचा इशारा. डायरेक्ट हिट मात्र तिथे केला गेला होता. धावफलकावरती आपण पाहतोय एका सिंगल धावेने धावफलकावरती होईल वाढ. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा, 22 रन. त्यावेळेस मात्र सुरेख फटका आणि 4 धावांचा इजाफा. चौकाराने मात्र धावफलकाला वाढ. एक सुंदर फटका इथे आपण धावफलकावरती पाहतोय. 26 धावा, 26 रन. मयूर मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. मयूरचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू बॅटच्या समोरून फिरकी घेणारा होता, टर्न घेणारा होता, दिशा बदलणारा चेंडू होता, डॉट बॉल आणि ते बॅटची कडा आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज इथे बाद होईल. कॉट बिहाइंडचा शिकार पहिला फलंदाज इथे दीपक मात्र बाद झाला. मयूर कारंडे त्यांच्या मागे टिपलेला सुंदर झेल आपण पाहिला. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा, अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. बॅटिंग पॉवर प्ले साहिल राऊत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय साहिल राऊत. चला फास्ट खेळा, थोडा वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल. गौरव गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. गौरव पहिला चेंडू मात्र अतिरिक्त धावा देणारा होता. हा चेंडू इथे अगदी पाहिलं तर फाईन लेग दरम्यान ट्रॅव्हल होत आहे. रन इथे घेण्याचा प्रयत्न थांबवलं आणि व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. अतिरिक्त धावेमध्ये इथे वाढ.
अजिंक्य गोळे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. व्हाईट बॉल नाहीये ना. डॉट बॉल निर्धाव चेंडू. बॅट तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर घेऊ शकता. एक रिव्ह्यू दोन्ही टीम साठी प्रत्येक इनिंग मध्ये साबूत आहे. तो रिव्ह्यू गमावला गेला तर मात्र रिव्ह्यू नसेल. चला मॅच चालू करून घ्या. वेळ वाचवा. मॅच चालू करून घ्या मित्रांनो. वेळ वाचवा. चला मॅच चालू करून घ्या. चला डॉट बॉल. मॅचला परत एकदा सुरुवात. 27 धावा 27 रन आणि हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तर लेग मध्ये हा चेंडू खेळला गेला असता. एक सिंगल धाव इथे फक्त. सिंगल धावाने धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. 4थं षटक धावफलकावरती. जेमतेम 28 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती साहिल राऊत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता साहिलचा आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. विकेटचं बदन. कॉट बिहाइंडचा शिकार. इथे फलंदाज साहिल मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. तीन 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 28 धावा 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय कुणाल. कुणाल वाळुंज नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल. आतापर्यंत पाहिलं तर गौरवची एक चांगली गोलंदाजी. गौरवचा यावेळेस मात्र आता पुढचा चेंडू फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये गौरवने खर्च केला. एक विकेट देखील मिळवली आणि इथे आपण पाहतोय आणखी एक सिंगल धाव. सिंगल धावाने धावा या पुढे सरकताना आपण पाहतोय. 29 चौथ्या षटकाचं खेळ मैदानावर सुरू असताना 29 या धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू मात्र स्वीप केलाय. एक सिंगल धाव आणि दुसऱ्या धावेचा मात्र इथे प्रयत्न नाही. केवळ एक सिंगल धाव. 4थं षटक हे प्रगतीपत्र असताना धावफलक धाव त्या 30 रन ऑन स्कोर बोर्ड. आणि त्याचबरोबर इथे आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा 30 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचं षटक आता मात्र समोर असेल. शेवटचं निर्णायक षटक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. महेश गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. महेश बक्षिसांचा वर्षाव मात्र या गोलंदाजावरती केला जाईल. महेश गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. महेश पोकळे गोलंदाजी मार्कर आणि ते पहिला चेंडू मात्र पाहिला तर चांगली सुरुवात.
यावेळेस फटका जोरदार, चेंडू हब्बाई हल्ला आणि चेंडू नो बॉल प्लस षटकार. नो बॉल प्लस षटकार. परत एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. पंचेचाळीस या धावफलकात आतापर्यंत पूर्ण होता. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. त्याला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा लवकर. चेंडू परत एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावाने धावफलक पुढे सरकेल 49. परत एकदा फार मोठी अपील, पण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर गुरुज पुणे वॉरियर्स संघाच्या 50 धावा पूर्ण होतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 51 धावा या आतापर्यंत पूर्ण होतात. मात्र चांगला खेळ आणि तिथे पाहूया धावा किती मिळतील. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकावरती 53 रन. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि हा शेवटचा 1 चेंडू देखील विकेटकीपरच्या मागे चकवा देत मागे निघून गेला आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 54 धावा बनवल्या गेल्या विजयासाठी. 55 धावांचं टार्गेट. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या त्या 54 धावा विजयासाठी. 55 धावांचं टार्गेट. पुणे संघाने एक चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र जास्त वेळ निभाव देऊ शकले नाही, जास्त धाव बनवू शकले नाही आणि धावफलकावरती जेमतेम बनवल्या त्या 54-55 धावांचं टार्गेट. सन्माननीय ऋषिकेश दादा रानोडे यांचं शुभागमन या ठिकाणी होते. ऋषिकेश दादांचं सहर्ष स्वागत. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. गुरुज पुणे वॉरियर्स त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करून घ्या लवकर, वेळ वाचवा. 55 धावांचं टार्गेट. रंगा पोकळे 11 संघासमोर असेल. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करा लवकर. स्ट्रायकिंग एंडला असेल ओमकार ताडगे. नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर कारंडे. ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज.
त्यासाठी आपण पाहतोय सचिन आणि पहिल्या चेंडूवरती हा आलाय चौकार. 4 धावा. 4 धावांनी इथे धावफलकाला सुरुवात. नो बॉल आणि हा आला एक षटकार. नो बॉल प्लस षटकार. 11 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी आपण पाहतोय. परत एकदा दमदार फटका आणि ते परत एकदा चेंडू जातोय बॉण्यांच्या बाहेर. यावेळेस मात्र धावा येतात 4 चौकार. ताडगेची गोलंद बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. 10 धावा या इनिंग मध्ये. मात्र ओमकारची चांगली सुरुवात. चेंडू परत एकदा गॅप मधून सरळ सीमारेषे का ट्रॅव्हल होईल आणि चेंडू जातोय बॉण्ड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतोय 19 धावांपर्यंत संघ पोहोचला. 3 चेंडू मध्ये ह्या 19 धावा. परत एकदा हवाई हल्ला आणि ते षटकाराने धावफलक पुढे सरकेल. 25-25 रन. मॅच मध्ये ओमकार ताडगे मात्र थोडासा आक्रमक बॅटिंग करतोय. पहिल्या 2 ते 3 मॅच मध्ये सर मात्र शांत करणारी बॅटिंग आपण पाहिली. पण या मॅच मध्ये अगदी चेहरा मोहरा बदलला. सुशांत पोकळे 11 संघाचा ज्या प्रकारची बॅटिंग सुरू झाली. एक चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय. एकदा हा चेंडू बॅटच्या समोरून फिरकी घेणारा होता. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा. 24 चेंडू आणि अजून बनवायच्या त्या 30 धावा. एक चांगली सुरुवात सुशांत पोकळे 11 संघाची आपण या मॅच मध्ये पाहतोय. अजूनही शेवटचे 24 चेंडू बनवायच्या 30 धावा. टाकी केंद्रावरती मयूर. नरेश गोलंदाजी मार्कवर नरेश आणि नरेशच्या चेंडूचं स्वागत करणारा फटका होता मयूर कर्णीच्या बॅट मधनं. हा आला खणखणीत चौकार. 4 धावा. तेवीस चेंडू विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. सामना एकतर्फी करणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा ऑन साइडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक सिंगल धाव. मयूर कर्णीचे मित्र प्रसादजी चौधरी आज मॅचचा आनंद घेत आहेत. काही खंडोजी चव्हाण शाळेचे विद्यार्थी दोघही मित्र आहेत आणि मयूर बॅटिंग करतोय तर प्रसाद मॅचचा आनंद घेत आहेत. सहर्ष स्वागत. ते मात्र षटकार आणि षटकाराने धावफलक पुढे सरकेल. 36 धावा. परत एकदा हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करेल. झेल मात्र सुटला पण धाव मात्र इथे कंप्लीट होईल. एक सिंगल धाव आणि सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. 37. शेवटचे 20 चेंडू आणि 18 धावांची गरज. मयूर साठी हा चेंडू अगदी पाहिला तर दिशा खराब होती. वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. मयूर अगदी पाहतोय आपण बॅटिंग करत असताना आज मयूर अगदी पाहिलं तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या उंचीवरती पोहोचलाय.
तर आज शाळेतला मित्र आज मैदानामध्ये येऊन मॅच पाहतोय म्हणजे शाळेतल्या त्या आठवणी देखील क्रिकेटच्या जागे होत असतील. हे मयूरला मोठ्या उंचीवरती पोहोचताना पाहून आनंद होत असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय महेश महेश पोकळे. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल महेश पोकळे. महेश पोकळे उर्फ अप्पू. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बारीक दादा वांजळे, रोहित दादा लायगुडे, प्रसाद दादा पोकळे, टायगर चव्हाण यांच्याकडनं 5,000 प्रत्येक षटकारासाठी. डायरी गावचा चपळ चिता अप्पू दादा मैदानामध्ये आणि पहिला चेंडू भिरकावून दिला. षटकार. प्रसाद दादा चौधरी यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. महेश यांच्यासाठी बॅटिंग करत असताना षटकार मारल्यानंतर मात्र 1,000चं पारितोषिक. स्ट्राईक मात्र रोटेट होईल. महेश यांना स्ट्रायकिंग एंडवरती प्राचारण केलं जात आहे आणि महेश पोकळे पाहूया आता प्रयत्न किती करतील. आता पारितोषिक टायगर चव्हाण यांच्याकडनं 5,000. महेश पोकळे सुशांत पोकळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. महेश यांच्या प्रत्येक षटकाराला 10,000 रुपये. म्हणजे आता प्रेक्षकांची देखील इच्छा असेल की महेश जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती असावे कारण जेमतेम 9 धावा अजून विजयासाठी गरजेच्या असतील. आणि इथे परत एक सिंगल धाव. ओमकार मात्र सिंगल धाव घेत यांना मात्र स्ट्रायकिंग एंडवरती खेळवण्याचा प्रयत्न. 14 चेंडू 8 धावांची गरज. षटकार हा षटकार जवळपास 17 ते 18,000 रुपयाचा षटकार असेल पण हा चेंडू बॅटवरती मात्र आला नाही. सुशांत पोकळे यांच्याकडनं 10,000 रुपये. टायगर चव्हाण यांच्याकडनं 5,000 रुपये. प्रसाद यांच्याकडनं 1,000. असे पारितोषिक जवळपास 17-18,000 रुपयाचं पारितोषिक या षटकारावरती लागलं गेलंय. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा. शेवटचे 12 चेंडू बनवायचे आहेत त्या 8 धावा. महेश नॉन स्ट्रायकिंगला असतील. प्रेक्षक मात्र थोडेसे नाराज असतील की महेश कधी स्ट्रायकिंग एंडवरती येतील आणि कधी मयूर करंडे आणि त्याचबरोबर महेश पोकळे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे 500-500 रुपयाचं पारितोषिक. प्रसाद दादा पोकळे यांच्याकडनं हे पारितोषिक येत आहे. दोन्ही फलंदाजांसाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक. इथे व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ आणि परत एकदा व्हाईट बॉल. परत एकदा अतिरिक्त धावेमध्ये वाढ. सोमा जाधव गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. शेवटचे 12 चेंडू बनवायचे आहेत त्या 6 धावा. यावेळेस घेतल्या तिथे सिंगल धाग्यांचा प्रयत्न नाही. थांबवलं स्वतःला. चेंडू 6 धावांची गरज. चला फास्ट खेळा थोडं. परत आता बॅटर चेंज होतील. नवीन बॅटर मैदानामध्ये विजय शेळके. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात विजय शेळके. धावफलकावरती आपण पाहतोय 49 12 चेंडू 6 धावांची गरज. दादांसाठी मात्र पारितोषिकाचा वर्षाव. श्री सोपा शेट किरीड यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. तिथे घेतल्या तिथे एक सिंगल धाव. पण एकदा अप्पू दादा आता स्ट्रायकिंग एंडवरती जवळपास 17-18,000 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. 10,000 5,000 पारितोषिक लावले ते 1,000चे अनेक पारितोषिक जवळपास 18,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 चेंडू मध्ये षटकार खेळावा लागेल पण अगदी इथे पाहिलं तर बॅटने फक्त चेंडूला हवा घालण्याचं काम
परत एकदा डॉट बॉल, परत एकदा निर्धाव चेंडू. वटचे षटकासाठी 1 तोळ्याची अंगठी. टायगर दादा चव्हाण यांच्याकडनं मात्र डायरेक्ट 1 तोळ्याची अंगठी असेल महेश यांच्यासाठी जर षटकार मारला तर. कुडूचे धनोड यांच्याकडनं डायरेक्ट 1 तोळ्याची चेन अप्पादादा पोकळ्यांसाठी. अगदी सोन्याचं पारितोषिक लावलं जात आहे सोन्याच्या खेळाडूवरती. प्रसाद यांना मात्र फार मोठी संधी असेल मोठे फटके खेळायची. यावेळेस हा चेंडू मात्र हवेत. ही धाव मात्र इथे नाही, एक सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती. ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 5 धावा. परत एकदा आता 5 चेंडू 5 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. सुशांतजी पोकळे यांच्याकडनं 5 तोळ्याचं ब्रेसलेट असेल. महेश यांनी जर षटकार मारला तर 5 तोळ्याचं ब्रेसलेट असेल सोन्याचं. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये. 4 चेंडू मध्ये आता 3 धावांची गरज. एक घरपोच पारितोषिक दिलं जाईल. 4 चेंडू मध्ये आता 3 धावांची गरज. म्हणजे आता 2 चेंडू मध्ये 3 धावा. शेवटचे 2 चेंडू 3 धावांची गरज. सुशांतदादा पोकळे 11 अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचला होता. गोलंदाजाने परत एकदा कमबॅक केलंय आणि ते हा चेंडू परत एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज असेल. सामना पाहूया कोण जिंकतंय. शेवटचा 1 चेंडू 3 धावा. फटका मात्र जोरदार आणि यावेळेस विजयी षटकार. 6 धावा विजय शेळकेंच्या बॅट मधनं षटकार. षटकाराची अपेक्षा होती महेश यांच्याकडून. विजय यांच्या बॅट मधनं षटकार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार ताडगे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीम एका लाईन मध्ये आतमध्ये यायचंय. महेश यांना मात्र एकही षटकार खेळता आला नाही. जवळपास 18,000चं कॅश प्राइज, 1 तोळ्याची अंगठी आणि चेन, त्याचबरोबर 5 तोळ्याचं ब्रेसलेट देखील महेश यांच्यावरती पारितोषिक लावलं होतं एका षटकारासाठी. पण ते पारितोषिक मात्र मिळवता आलं नाही.